काय बाई वाचलं गव्हात नाही टाकलं काय नाही जकराने उंचील टाकाय पाहिजे होतं खायला नाही टाकेत काय नाही शर्टाला नाही लक्ष नाही द्यायचं नीट काय नाही का आत्या मी काय म्हणते वासराला टाकत होते गावात तो शिर्डी वड घेते तिला खायला टाकायचं का आली आपल्या घरात कसली गडबड चालली काय तुम्हाला माहिती का नाही का ग नाही गई काय झालं ना तुमची सून रात्रीपासून कसल्या बॅगा भरी ती आता सकाळी 2-3 पिशव्या भरल्यात तिने मग पिशव्यावरून कुठं जायची तिला मला काय माहिती कुठं जायची तो म्हणायचं की काय गडबड आहे कमून भरून ठेवती अगं नाही ते नीट नीट ठेवत असं गाड्या घालून अहो नीट नेट का नाही मी चांगलं बघितलंय तिने भरून ठेवलंय पिशव्यांमध्ये म्हणजे कपाटात ठेवल्या का पिशवीत ठेवल्यात कपाटातून काढलंय पिशवीत भरलंय आणि पिशव्या कडेला ठेवल्यात मी ते सांगते मला पण नाही माहिती आणि मी म्हणते कुठं जायची का काय काय म्हणलं का तुम्हाला काही नाही नाही मला काहीच नाही म्हणलं दोघं नाही म्हणले काहीच काय कळाना काय चाललंय यांचं रात्रीपासून गोंधळ चाललाय हो आणि ते आपलेच बोलत आहेत आता मी सकाळीला चांगलं विचारलं का ग काय करते तू करू लागू तुला काही तर काहीच नाही हा नाही हो नाही गेली निघून काहीच नाही बोलली मला तो स्वयंपाक पाणी करू लागली का नाही अजिबात स्वयंपाकान ते करू लागली हो पण ती बॅगा बिगा भरत होती ना मग तिला म्हणलं मी भरू लागू का तुला तू काय करती कशाचा राडा चाललाय काहीच नाही बोलली ती उत्तरच द्याय ना तुम्हीच चला तिला विचारा काय म्हणती मी काय तिच्या तोंडाला लागत नाही तुम्हीच विचारा ते नाही शान मी काय बोलले का लगेच म्हणून ताईंनी जाऊचं भाऊ केलं तुम्ही तिला विचारा काय चाललंय काय नाही तिचा काळा बाजार नाही तर मारायला जायची असं जाऊन जाऊन कुठं जाईन चटी येईल कुठे जाऊ द्या पण विचारलं तर काम आहे ना बरोबर बघू चला तुम्ही विचारा चल बर चल चल जा तू काय म्हणत तुझा मोरा मग येते मागून मी नाही तर म्हणेन तिच्या आणि केन पोटात कळ पप्पा त्याला सांगितलं काही नाही जाऊन म्हणून लय निवांत बसलं तू काय नख वाढल्यातले अरे काय भानगडी काय त्या बारक्या गाडीच काय भानगडी कुठे काय झालंय आता तुझी मालकीन तर म्हणत होती पिशव्या का काय बरी ती पोरगी काय करते खवाळा बिवाळा काय तू तिला नाही नाही मी काय नाही बोलू बाबा आणि मग काय मला विचारलं नाही पुसलं नाही काय नाही मग कशाला पिशव्या बरी ती अगं चालू असेल त्यांचं काहीतरी हिला नाही काम लगेच आली तुला सांगायला नाही अरे तसं असलं घरातली घरात तर काय चलून दी मी आता तिला म्हणलं एखाद्या वेळेस गाड्या बेड्या काढून ठेवत असं आवरून ठेवत असं नीटनीटके नाही काय मला काय नाही मानलेलं तशी जायसारखी नाही कुठं काही पिशव्या भरून नाही निघायची गाई गाई हे ठेवत असन तिला काय विचारलं तर ती बोलते उलट पालट त्यामुळे मी तिला काय बोलत नाही काय नाही ती उरफाटी बोलली काय माघारी बोलली काय चालला असन कुठं बाहेर गावी फिराय जाऊ दे मूर्ती जाऊ दे नाही तसं फिरायला जायचं असलं तर जाईल ना काय खटच पाणी आणलं तुम्हाला लय गप्पा चालत तुमच्या कार बाबा घे पाणी घे बया बस बरं झालं मला लागली ते ताण बरं झालं तू आणलं पाणी तुला बरं कळालं पाणी आईला न्यावं मला मालकीन काय करते घरात चालू आहे पिशावर तुला सांगायचं राहिलं ती कशाचं सांगायचं राहिलं नेमकी भानगड काय चालली अरे तुला सांगायचं राहिलं का अरे मी माग पुण्याला गेलतो ना नोकरी बघितली मी चांगला 20,000 पगार आहे 30,000 रुपये बरं झालं मग जायचंय म्हणतो तिकडं कोली बिली बघितलेली तिला म्हणलं आवरून घेतो मग आईला सांगतो मी दोघं बी मग मी काय करू एकटा तिथे जाऊन आता कसला का रे देवा मोठं झालं की तू एकटा काय करू म्हणतो बी मला नोकरी लागली लोक फार 10-20 वर्ष एकटं कशी देतात आता पुरं लढायला गेल्यात ते कसे राहतात तेव्हा मी एकटा काय करू हाताखाली मी म्हणलं हात करणं बरं झालं आलं गेलं अजून 3.5 महिने नाही जायला लागणार तर चालला बायको घेऊन मग आता नोकरी करायची म्हणलं तिथं नको आहे अरे नी पण दमानी ना आताच नको जाऊ गोडबुद्ध घेऊन फस्ताच पडशील तिथं नेऊन सोपा नाही खेळ चेअरला जाणार येणं नाही आता मी सांगितलं मी सगळं रेडी केलं तिने पिशव्या भरलेलं आहे सगळं नाही 10-5 वर्ष तू एकटा कणत काढ हाताने करून खा किती का पोरं खात्यात लगेच जाऊ नको 3.5 दिवसात तू लगेच निघाला मी काय कोड करते बघाय सुनांचं लगेच तू चालला बायको घेऊन म्हणून तुला बायको आली की चालला निघून आणि मला सुना आली मग तिचं काय कोड कौतुक बघू 3.5 दिवसात आहे की एक आता एक आहे मग दुसरी नको का ती बी माझीच आहे काय आता नाही मला जावंच लागणार आता सगळं झालेलं आहे अरे नको तसं करू का लगेच निघाला तुम्ही बिराडावळून बेराडाच नाही काय आता थोडेफार तिथं पण पैसेच येतात ना पैशासाठी चाललं इथं 10 एकर जमिनीचं काय वाट व्हायची बाबा तिकडे 2 रुपये कमायचे आणि इकडे जमिनीचं काय वाट ते पगार काय मी एकटाच खर्च नाही घरी पण पैसे देणार ना काय भीक देतो काय आम्हाला तू ठेवतोय बशीच मोठा झालाय आता तू तपला तोच निर्णय घ्यायला लागलाय निर्णयाचं काय नाही याच्यामध्ये नाही मग तुझ्या बुद्धीला पटत असं तर पटत माझ्या बुद्धीला नाही पटत काय झालं उरकलंय का म्हणजे तो बी आले काय लगेच काय भानगड आहे नेमकं मला सांगा तरी कळून द्या तरी सांगितलं ना तुम्ही
सांगितलं ते ऐका ना. अजिबात नाही जायचं गई. लगेच आली होय तू आवरून. हा विचारलं नाही पुसलं नाही कुठं निघाली ग? आत्या मी काय म्हणते त्यांचं एवढं शिक्षण झालेलं आहे त्यांना चांगली 40-50 हजार तिकडे नोकरी लागली इथं राहून काय करणार आहेत ते? अगं ती शिकवलंय शाळा चांगली लागलेली नोकरी ती मला माहिती का तुला माहिती मी शिकवलंय त्या लहानाचं मोठं मी केलं का तो लगेच चालली काल एक दिवशी नाही आली तूच लगेच चालली पिशवी आवळून घेऊन मला कळतच होतं नाही तर तुझी बहीण आहे तिकडे कान भरणार म्हणूनच चालली घेऊन मोरा घालून त्याला. मोर घालून असं कसं म्हणता आत्या त्यांच्या शिक्षणाचा एवढा काय फायदा होणार सांगा आई बापाचा काय फायदा एवढं मोठं लहानाचं मोठं करून आई बापाचा काय फायदा ग? तुम्ही चला आमच्या संग तिकडं आम्ही नको म्हणतो का तुम्हाला? आणि शेतीबाडीची काय वाट तुम्ही म्हातारा शेअर मध्ये नेऊन घराच्या ठेवणार काय? मला बघा मला तर त्या शेतातलं आहे ना थोडं काही बी येत नाही. हा काय करणार आहे मी इथं राहून आम्ही दोघं तिकडे जॉब करू ना जाऊन. आणि बाप तर आधी म्हणला नाही 10-12 एकर जमीन पाहिजे दुनियादारी पाहिजे कशाला बघत होता बाप जमीन मग त्या टायमाला नंबरे लावायचं काय फक्त वावरात. बघा तुम्हाला जसं सांगता येईल तसं सांगा तुमच्या आई. अरे माझ्या बुद्धीला नाही पटत. अरे पैशासाठी चाललं तुम्ही कोण अडवू लागता मला काय कळणार. मग मी काय म्हणते लेकाला जर नोकरीला लावायचंच नव्हतं तर नव्हतं शिकवायचं तसं शिवाय ठेवायचं. अगं ते माझा प्रश्न तू कोण सांगणार कालची एकदीची मुडी मागून आली ते काढ झाली मागून आले असं कसं म्हणता बायको आहे त्यांची बायकून लगेच तुझा हक्क झाला काय सगळाच. मी हक्क म्हणतच नाही बघा तुम्हाला आत्या. म्हणलं का लहानाचा मोठा करून तुझ्या ताब्यात दिला काय तुझाच हक्क झाला माझा आत्मा आहे तवर अगं माझं लेकरूही. अरे तिला नका बोलू मी आहे का अजून इथं. अरे पण लगेच तुम्ही तिकडे गेल्यावर कसं काय व्हायचं बाबा मागचं कसं का रे देवा. तुला वाटतं की मी एकट्याने जावं तिथं. अरे आता नोकरीला गेलेले किती ग लोक एकटे करतात आणि खात्यात चाळा चिकत्यात स्वतःच्या पाया उभा राहत्यात करून खात्यात माझ्या हाताखाली हात करून आणलेलं मला काय फायदा राज. अरे पण एकटा जा बाबा सका रे देवा काय करा एकटं जाऊन काय करणार त्यांना खायला प्यायला कोण घालीन तिथं. खानवळ भेटते सगळं मिळतं. आणि मग बायको केली कशाला कशाला केली माझी एकटे जा म्हणजे तुम्हाला पटायला पाहिजे तुमच्या जीवाला. अगं जा ना तू दामाने 4-2 वर्ष राहून दे ना खाऊन दे लोक 12-12 वर्ष खात्यात तुला 4 दिवस जमाना काही काय नाही 4 दिवस जमायला मला माहिती आहे तुम्ही असं करून करून ना आम्हाला हिथं जिजावणार आहे त्या खेड्यामध्ये. हा 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 आता देवा कसं काय करायचं. आणि तुम्हाला इथं थांबायचं असेल ना तुम्ही खुशाल थांबा तिकडे चांगले लागलेली नोकरी सोडा मी जाते माझ्या माहेरी. हो गो बाया म्हणजे सुखासुखी आम्ही 4 घास खाणार ते तुम्हाला नाही जमणार. हिथंच ना आम्हाला पुरायचं इथंच पुरायचं काय करू आम्ही इथं राहून आम्हाला काय येतंय दोघांना शेतामधलं सांगा ना. अगं नुसतं घरदार का सांभाळे ना बाया मपली वावरात येड्याला गेले तरी जमन. तेच करायचं का आम्ही आयुष्यभर तेच करायचं का घरदार सांभाळायचं का पुढचं आम्हाला बघायचंच नाही का काय आम्ही. अरे देवा मालकीन बनून राहायचंय तुला इथं काय सालाने नाही राहायचंय. काय बोलती ही तू लागला तिचं ऐकायला. तिचं ऐकायचं नाही पैशासाठी चाललं राव तुम्ही असं का करता. एवढा कमी पडला का तुला पैसा किती पाहिजे. हा आईने ह्याच्यासाठी वाढवलाय का मी आडानी राहिलो तुला शिकवायसाठी ह्याच्यासाठी आडानी राहिलो. माझा बी नसतो का शिकून गेलो नोकरीला एकटाच. आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही असं आम्ही म्हणलोच नाही. महिन्याला देतात ना पाठवून ते तुम्हाला. आमचं आम्ही भक्कम आहे तू नको आमची काळजी करू जेव्हा गरज पडेल ना आमची आई बघन काय करायचं काय नाही ते. पैसा काय करायचे पैशाला कोंबड्या काय ना आई बाप्पा जवळ लेकर असली तर गोड दिसतंय माणसाचं पोट भरतंय आणि दिवसुदडीच्या आड जाऊन बसायच्यात काय करायचे पैशाला अजिबात पैसा नको मला. रडू नको रडण्यासारखं काय त्यात. मग तू राहायचं माझ्यापासून म्हणल्यावर काय मला रोज दिसायचं का राहायचं नोकरीला. अरे बाकीचे पोरं पण कामाला जातात ना. बरं तिला ठेव बाबा इथं मी एकटा जातो लय तू म्हणणं असं तर. अरे पण काय एवढं हाल करून घेतो चांगली शेतीबाडी आहे दोघं मिळून करू आपण. बरं तुला शिकवलं म्हणजे नोकरीसाठी नाही शिकवलं आम्ही कळलं का. आता लग्नापुरता थोडा शिकवलाय तेव्हा चांगलं शिकून शेती चांगली करायसाठी शिकवलंय तुला आम्ही. काय म्हणतात ना त्याचा हात उगावला म्हणून निघाला तो बाजूला आई बापाला टाकून त्याला कुठं गरज राहिली आई बापाची. अरे मी असं नाही म्हणलं. मोर फळं दिसतात ना मला तो नाही म्हणला पण मला दिसते लहानाचा मोठा खेळा शिकवला आणि चालला ना तो टाकून आई बापाला सोडून नाही जमत चाललो मी आईला घेऊ. अरे तू रडू नको की बरं तू बी चल बाबा. नको बाबा मला नाही कटायचं मध्ये. सगळीच जा घेऊन वावर टाका फुकून आपली. अरे काय बोलतो तू. अरे मला औषध किड्यावर मारायचं का गबाळावर मारायचं ते कळत नव्हतं. म्हणलं माझा भाऊ मोठा झाला शिकून तर मला सांगन सगळं कशाचं काय. बघितलं काही लग्नाआधी तर नव्हता असं तू पिस्तुली आहे बायको आल्यावर बिघडला होय रे. 4 दिवस नाही आणलं हिला तर हिचं ऐकून लागला तू परस्पर ठरवायला काय करायचं काय नाही. नको रडतो आता बस. तसा हात उगावला बाबा भागलं त्याच म्हणून चालला ते सोडून. असं नसतं एवढा स्वार्थीपणा बरा नाही. निदान आईच्या तरी मनाचा विचार करा. तुमचं तुम्ही ठरवताय नोकऱ्या करणार तिकडे शहराला जाऊन राहणार आणि इकडं कोणी बघायचं.
आईला 2 लेख म्हणजे 2 हातावानी आहे तिच्या. एक मोडला तरी जगन का ती? का ह्याच्यासाठी तिने तुला घरी आणली? तिला एकटीला राजी बघायची, मुंबईला जायची बाबा. लहानाचं मोठं केलंय त्याच्यासाठी, तिकडं जायसाठी निघून. काय काळजी करू नको, गेला तर गेला, एक मेला असं समज. मी बघ कमी तुला पण सांभाळ. माझ्या आत्म्याला नाही ना वाटायचं तसं. कशासाठी केलेलं आहे? बस जाऊ दे, बस तू बस, नको लगेच रडू. बस दादा बस तू पण. तुला म्हणजे घरात सण व्हाय ना का काय? सासू सासरं धीर बाया तवा लगेच निघाली. का ग निघाली एवढ्या लवकर? हा बघ किती जनकऱ्याने चालली. तुला अजिबात नको एका जागी आहे तोवर काम आम्ही दुमिनी कराय. सुख बघत यात सुखाने राहायला. सुखाचं काय देत आहे मला काय कळणार कडे. अरे एवढी मोठी शेती भाडी घर दार टाकायचं. मी नोकरीला गेलं म्हणजे तिथं काय करणार ते दिवसभर? तुला लागलं नोकरी काम, ते काय करीन बरं? अहो भाऊजी, तिला खोलीच्यात बसून राहावं लागेल. किती केलंय आत्यांनी आणि यांनी तुमच्यासाठी आणि तुम्ही लगेच ती म्हणली का लगेच चालले. इकडचं पण कसं व्हायचं यांचा ह्यो पण विचार करा ना. मी सगळं ऐकलंय आतमध्ये तुमचा तमाशा. गावातल्यांना आता हेच दाखवायचं का आपल्या घरचं? हेच राहिले आहे का नाही? अहो करायचं काय अडलं नाही आपलं, आणि तुझ्या जाण्यावासून बी काय अडलं नाही. पण अडचण ही आहे, म्हातारं माणूस आहे, त्याला बी वाटते आपल्या शेवटच्या काळात दोन्ही पोरं सोबत असावं. आपल्या मग काय तर. पोरांनी घरचं नीट बघावा. आणि नोकरी काय चांगली रे एवढी तुम्ही करून. बरं काय करायचं? नोकरी करायची, तिथं आपल्याला नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीत आहे. अरे साधं धान्याची कोथमीर आणायची अधिकारी नसते. शेतीत असलं तर जाऊन कापून आणतंय, वटीभर कालवणाला घेऊन येतंय. शिरला जर गेलं तर तुम्हाला धान्याची कोथमीर सुद्धा एक काडी सुद्धा एकत घेऊन खावा लागेल. तिथं कुणाच्या द्यायची कोणाची घ्यायची? जाऊ दे, मी तिला समजून सांगतो जरा. तुम्हाला किती नोकरीचा पैसा आला ना, कुटुंब जर नेलं ना तर ते खायलाच पुरणार नाही. बरं जाऊ द्या, झालं गेलं, मी सांगतो तिला समजून. हा आता जाऊ दे, आता सांगते ना भाऊजी समजून. तू बी नको लय ताण घेऊ मनावर. मी बोलतो त्याशी आणि समजून सांगतो त्याला. ताण घेऊ नको. नाही ताण मनाने येतं एवढं आम्ही दुमिनी करून त्यांच्यासाठी करून त्यांचा हातोगावल्या पळून जायचं म्हणजे अवघड वाटतं जग. ही सारं खाण्यात घालीत यान. खुली बाड आहेच, पाणीचं आहेच, खाण्याचं आहेच. इकत तिथं शिरला पार 20 रुपये किलो दळण आणि घ्यायला 50 रुपये किलो. यांचं काय उरण? आम्ही पैसे देऊ पाठवून. अरे कशाला देता कोणाला? ही काळ्याचा पसा पिकला तर कितीतरी पैसेच येतं. हा खाऊन पिऊन उरत आहे. एक वापरा पकला तर तरी लागत एवढा पैसा. बारीक येतो आपणच त्याला फुलागत सांभाळाय, त्याला दुनियाच माहिती नाही काय करून बाहेर हे जाऊ. आपल्या काळ्याचा पसा ऐकत नाही. पण ही कसलंय हाताच्या मास्तासारखं राणी. हे एक वापरा पिकला तर किती पैसे. अरे तिला सांगायला गेलो पण ती आधीच म्हणली आताच्या मनाने होऊ द्या, माझं काय म्हणणं नाही. बरं झालं बाबा, बरं झालं. ओके जाऊ द्या, झालं गेलं आता, द्या सोडून. झालं ते झालं. हा मी चहा टाकते सगळ्यांना, बस. बरं बरं कर व्हायचे. असे बी शनिवार रविवार सुट्टी असते, मग मी आपलं येऊन जाऊन करेन. पण नोकरी करतो मी असं, हे पण सगळं बघून. बरं बरं मग तसं बरं आहे बाबा. माझं बी म्हणणं होतं तसंच. काय अडचण? काय नाही बरं झालं रे महादेव महाराजा. चांगलं झालं मला तसं. ते पण चांगलंच होईल. थोड्या 2-3 वर्षात पगार वाढन. हा बरं बरं. एकाला 2 जोडधंदे असलं चांगलं असतंय. नाही कर ना, करायचं चांगलंय. पगार वाढ झाल्या मग जाय ना का बाबा. लय मोठा पैसा आल्या मग वेगळे. पण तुरंत मला असं अवघड वाटतंय जीवाला माझ्या. हा लगेच पळायचं. जाऊ द्यात, काय म्हणू नका तिला मग. बरं नाही बाबा तिच्या मनावर. ते सोडून तू बी ती बी धाकटी आपली बारकी. हा नाही तसं नाही, तिच्याच मनावर.